नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. ठाणे, नाशिक, मुंबई, अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर M60 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तातडीने हे काम पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, MSRD, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नाशिक भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय करू नका. पीक अवरमध्ये अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी. अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी, आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीचे नियोजन याबाबत मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉक्टर I.S. चहल, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त P. वेलारासू, JNPTचे अध्यक्ष उन्मेष वाघ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, MSRDC, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे, नाशिक, रायगड जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. नाशिक भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीसाठी अडचणी होत आहेत. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात होत आहेत. याची मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीने करावे, अशा सूचना दिल्या आहेत. नागपंचमीला नागाला दुधाचा नैवेद्य देतात आणि उबाठामध्ये सर्वात मोठा नाग कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे शिवसेना महिला आघाडीतर्फे संजय राऊत, तुम्हाला नक्कीच दुधाचा नैवेद्य उद्या दिला जाईल, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. सकाळचा बोंगा दिल्लीत सतरंज्या उचलण्यात व्यस्त असल्याने राज्यात मात्र शांतता असल्याचा टोला म्हात्रे यांनी राऊत यांना लगावला. गेले 2 दिवस महाराष्ट्रामध्ये शांतता नांदते. याचं कारण मशाल प्रमुख हे सकाळच्या भोंग्याला आणि छोट्या बाजाला घेऊन दिल्लीला मुजरे करायला गेलेले आहेत. नॉटी राऊत सतरंजा उचलण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना मीडियाशी बोलायला वेळ मिळत नाहीये. अहो, जेव्हा महाराष्ट्रातले नेते हे लोकांच्या कामासाठी दिल्लीला जात होते तेव्हा यांच्या पोटात दुखत होतं आणि आता मात्र हे स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या पक्षातल्या लोकांना जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भीक मागायला, होय होय भीकच मागायला हे दिल्लीला गेलेले आहेत. उद्या खरं तर नागपंचमी आहे. असं म्हणतात की नागाला दुधाचा नैवेद्य देतात आणि सर्वात मोठा नाग हा कोण आहे उबाठामध्ये हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे संजय राऊतजी, शिवसेना महिला आघाडीतर्फे तुम्हाला नक्कीच दुधाचा नैवेद्य उद्या दिला जाईल. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी उबाठाची अवस्था झाली आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावे लागत आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा तुम्ही टीका करता. बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचे हिंदुस्थानासाठी योगदान काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची माफी मागतील आणि माझा बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबंध नाही असे सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. सर, उद्धव ठाकरे जो है वो दिल्ली आए हुए हैं, क्या लगता है बहुत सारी चर्चाएं हो रही हैं, क्या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय, असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतंय. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाही आहे. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाही आहे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाडा माझ्यात आहे असं अवसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही आहे. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे. जाहीर करावं. कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि याकरता याचना मी तर मशाल प्रमुखांची, मी मशाल प्रमुख म्हणेन, ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना
अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.